भाजप जेव्हापासून सत्तेमध्ये 14 पासून तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे भाजपचं डिवाइड अँड रूल ब्रिटिशकालीन पॉलिसी ही कायम राहिलेली. महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मुस्लिम वर्सेस हिंदू हे भांडण भाजपनी सगळीकडे पेटवलं. त्याच्यानंतर ते भांडण मिटवता नाही आलं तोपर्यंत ओबीसी वर्सेस मराठा हे भाजपनी पेटवलं. ते भांडण मिटवता नाही आलं तोपर्यंत त्यांनी मातंग वर्सेस बौद्ध आणि 18 पगड जाती ह्याच्यामध्ये एससी समाजामध्ये एक भांडण लावण्याचं काम केलेलं. पण आज जर आपण भारतामध्ये अजून एक गोष्ट बघितली तर एक मोठ्या प्रमाणावरती रिझर्वेशन हटाव हे आंदोलन भारतामध्ये चालू झालेले आणि माझं म्हणणं आहे की आपण या आंदोलनाकडे खूप मोठ्या प्रमाणात फोकस केलं पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन रिझर्वेशन वाचेल, आरक्षण वाचेल याच्यासाठी लढलं पाहिजे. जे जे समाज आहेत ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलाय त्या सर्वांनी एकत्र येऊन रिझर्वेशन हटाव आंदोलन हे बंद पाडण्याची गरज आहे. कारण आपण बेसिक मुद्दा समजा, जर आरक्षणच राहिलं नाही तर उपवर्गीकरण लावणार कशात? तर पहिले सगळ्यांनी एकत्र येऊन आरक्षण वाचवायची गरज आहे. दादा, राम मंदिराची चोरी झालेली आहे त्या प्रकरणावर वंचित आघाडीची काय भूमिका राहणार आहे आगामी काळात? सगळ्यात पहिले ज्या लोकांनी 2018 मध्ये बोंबलून सांगितलेलं की चौकीदारी चोर आहे ते बरोबर होते असं मी म्हणेन. आणि ज्या नरेंद्र मोदींनी स्टेटस लावलं होतं की मे भी चौकीदार, ते कुठले चौकीदारी करत होती हे त्यांनी आज सांगायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला मी हेच म्हणेन की आज हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात भाजपचा छुपा अजेंडा बघितला पाहिजे. भाजप हा हिंदू विरोधी पक्ष आहे कारण तो माणुसकीच्या विरोधातला पक्ष आहे. मोठ्या प्रमाणामध्ये राम मंदिरचा इश्यू हा गेल्या 20 वर्ष भारताच्या राजकारणामध्ये ज्वलंत ठेवून त्यांनी मोठ्या प्रमाणात हे मंदिर बांधलं, त्याचा भव्य दिव्य सोहळाही केला. आणि जर त्या सोहळ्याच्या 2 वर्षाच्या आतमध्ये त्या मंदिराच्या तिजोरीमधनं चोरी होत असेल तर नेमकं भाजप करतंय काय हा प्रश्न सर्वांनी उपस्थित केला पाहिजे. योगी आदित्यनाथ सीएम आहेत, नरेंद्र मोदी पीएम आहेत, यांनी ह्याच्यावरती कारवाई केली पाहिजे किंवा ह्याच्याशी त्यांचा संबंध आहे की नाही हे त्यांनी उघड केली सांगितलं पाहिजे. शरद पवारांचे काही खासदार जे आहेत ते पंतप्रधानांना जाऊन भेटले, कसं बघता या सगळ्याकडे? कालपर्यंत ते विरोध करत होते, काय म्हणजे वेगळं काही? ते कालपर्यंत विरोध करत होते, ते कॅमेरावरती विरोध करत होते. ते 2014 पासून भाजपच काम करतायत हे महाराष्ट्राला माहितीये. 2014 मध्ये जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा शरद पवारांनी स्टेटमेंट दिलं होतं की भाजपला गरज पडली तर आम्ही बाहेरनं पाठिंबा देऊ आणि त्यांनी मजबूर केलं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरेंना भाजप बरोबर 2014 मध्ये युती करायला. आज आपल्यामध्ये अजितदादा पवार नाहीये, पण अजितदादा पवारांनी 2019 मध्ये हे म्हटलं होतं की सकाळची शपथविधी त्यांनी फडणवीसांबरोबर ह्याच्यासाठी घेतली कारण शरद पवारांनी त्यांना पाठवलं होतं. त्याच्या पुढे आपण जाऊन बघितलं तर अर्धे शरद पवारांचे खासदार आमदार हे निवडून आलेले 2022 मध्ये जाऊन भाजपमध्ये जातात आणि भाजपची सत्ता स्थापन करायला मदत करतात. आजही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की शरद पवारांचे आमदार हे भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत आणि दुसऱ्या बाजूला चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादी विलीन होऊन भाजपमध्ये जाईल की नाही ही एका बाजूला चर्चा आहे. त्याचबरोबर जे काल 8 खासदार हे भाजपला भेटायला गेले होते हे डिलिमिटेशन बिल संदर्भात भेटायला गेले होते. जेव्हा केंद्र सरकारमध्ये डिलिमिटेशन बिल हे मोठ्या प्रमाणात अयशस्वी ठरलं तेव्हा भाजपनी हे ठरवलं होतं की आपल्याला काही करून मेजॉरिटी मिळवायची. त्याच्यासाठी तृणमूल पक्ष फोडला, आम आदमी पार्टी फोडली आणि मग त्यांचं महाराष्ट्रामध्ये लक्ष गेलं तर तेव्हा कळलं की अरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार तर आपलीच लोक आहेत, यांना कधी घेऊ शकतो पक्षामध्ये. आणि त्याच पद्धतीने सुप्रियाताई आणि 8 खासदार हे नरेंद्र मोदींना आश्वासन द्यायला गेले होते की डिलिमिटेशन बिल मध्ये भाजपच्या बाजूनीच हे मतदान करतील. त्याच्याही पुढे मी जाऊन सांगतो की जेव्हा शरद पवार जंतर मंतरला गेले होते विद्यार्थ्यांना पाठबळ द्यायला, तसेच ते जंतर मंतरवरनं पुढे जाऊन नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते आणि आपल्याला कुठेही समोर आलं नाही की शरद पवार म्हटलेत की त्यांनी विद्यार्थ्यांचे मुद्दे नरेंद्र मोदींसमोर ठेवले. ती चर्चा झाली ती बंद दरवाजाच्या मागे झाली. ते बंद दरवाजाच्या मागे नक्की काय चर्चा झाली हे आज आपण सर्वांनी विचारलं पाहिजे. आणि त्याच्याहून महत्वाचा अजून एक मुद्दा जो रिसंट डेव्हलपमेंट आहे ज्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये तो म्हणजे सुप्रियाताईंच्या मुलीचं लग्न. आज सुप्रियाताईंच्या मुलीचं लग्न ज्यांच्याशी झालंय ते मोठे RSS आणि 3 पिढ्या भाजपमध्ये असणार आहेत. ते MLC ला उभे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांना बिनविरोध नागपूरमधनं विधान परिषदेवरती पाठवले. आणि एका बाजूला आयुष्यभर पुरोगामित्वाचं नाटक करायचं, राजकारण हे भाजपच्या विरुद्ध करायचं
आणि शेवटच्याच टप्प्यामध्ये भाजपच्या घरामध्ये लग्न करायचं म्हणजे सत्ता भाजपची येऊ किंवा राष्ट्रवादीची येऊ, सत्ता, पैसा आणि कारखाना हा पवारांच्याच घरी कसा राहील ह्याची पूर्ण सेटिंग केली आहे. ह्याच्यामध्ये फसलेत ते फक्त बिचारे राष्ट्रवादीचे समर्थक. अमेरिकेहून भारतात आल्यावर अभिजित दिपकेनं हातामध्ये बाबासाहेबांचा फोटो किंवा माय ऑटोग्राफी नावाचं पुस्तक आपण त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. तर आता कॉक्रोचला फार मोठं यश मिळालं आणि 12 वर्षामध्ये मोदी कुणापुढेही झुकले नव्हते, त्यांना या कॉक्रोच पुढे झुकावं लागलं, अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आता हे कॉक्रोच आज झारखंडमध्ये पोहोचलेले आहेत. तर याच्याकडे कसं बघता आणि त्याचं काय तुम्ही अनालिसिस जे मागच्या वेळेला केलं होतं त्याचा काय खुलासा करू इच्छिता? हे बघा, खुलासा मला काही करायची गरज नाहीये, कारण मी फॅक्ट्स मांडलेले आहेत. बाबासाहेबांनी जे पुस्तक लिहिलं नाही ते बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं नाही. खोटं मटेरियल तर आपण बाबासाहेबांच्या नावाने पब्लिश करू नाही शकत, ही एक भूमिका झाली. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा हे आंदोलन व्यापक व्हायला लागलं आणि त्याच्याहून महत्वाचं जेव्हा विद्यार्थ्यांवरती अत्याचार, हाणामारी आणि दिल्ली पोलीसकडनं विद्यार्थ्यांवरती ब्रुटल अटॅक झाला, तेव्हा सर्वात पहिले आवाज उठवणारे वंचित बहुजन आघाडी होती. बाळासाहेब आंबेडकर हे दिल्लीला जाऊन आले होते. आणि मग बाळासाहेब आंबेडकर जंतर मंतरला जाऊन आल्यानंतर महाराष्ट्रातल्या इतर नेत्यांची दिल्लीला जायची रांग चालू झाली. जेव्हा अभिजित दिपकेंच्या घरावरती हल्ला होईल अशी बातमी समोर आली आणि त्यांच्या घराबाहेर गोंधळ चालू झाला, तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबादचे युवा जिल्हा अध्यक्ष सतीशदादा गायकवाड हे सर्वात पहिले तिथे पोहोचले होते आणि त्यांनी ही भूमिका घेतली होती की अभिजित दिपकेंच्या आई वडिलांना कोणताही धक्काबुक्की किंवा कोणताही त्रास होणार नाही. आणि अभिजित दिपकेंच्या आई वडिलांचं बोलणं हे त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांशी तिकडच्या तिकडे करून दिलं होतं. आणि त्याच्याहून महत्वाचं, जेव्हा दिल्लीमध्ये लाठीचार्ज, वॉटर कॅनन्स आणि टिअर गॅसचा मोठा वापर विद्यार्थ्यांवरती केला, तेव्हा महाराष्ट्र बंद करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. जेव्हा सीजेपीचं आंदोलन ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, सोलापूरमध्ये, औरंगाबादमध्ये ठिकठिकाणी होत राहिलं, तेव्हा वंचित बहुजन आघाडीच होती ज्यांनी आमच्या लिगल टीमचा आणि लॉयर्सचा नंबर व्हायरल केला आणि हे म्हटलं की जर विद्यार्थ्यांवरती पोलीस कोणतेही केसेस करत असतील तर वंचित बहुजन आघाडीचे लॉयर्स आणि लिगल टीम फ्री ऑफ कॉस्ट आपल्या सर्वांना मदत करायला तयार आहेत. कॉक्रोच जनता पार्टीला आपलं समर्थन आहे का? कॉक्रोच जनता पार्टीला आम्ही 7 प्रश्न विचारलेत. त्या 7 प्रश्नांवरती कॉक्रोच जनता पार्टीनी जर भूमिका स्पष्ट केली तर आमचं समर्थन त्यांना 100% राहील. पण त्याच्याहून महत्वाचं, कॉक्रोच जनता पार्टी अजूनही म्हणते की ते आंदोलन आहेत आणि रजिस्टर्ड पार्टी नाही आणि कोणत्याही स्टुडंट लँड आंदोलनाच्या विरुद्ध वंचित कधीही जाणार नाही.